बदलापूर स्थानकामध्ये मोठा राडा, रेल रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। बदलापूरकरांचा संताप अनावर, पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडून दगडफेक, पोलिसांची गाडी पलटी करत तोडफोड, तर प्रवासी आत असतानाच एसटी बसवर देखील दगडफेक। बदलापूरमधील आंदोलनाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम, अंबरनाथ ते खोपोली दरम्यान 30 लोकल रद्द, सीएसएमटी ते अंबरनाथ दरम्यान लोकल सेवा सुरळीत सुरू। बदलापूर अत्याचार प्रकरणी कारवाईमध्ये दिरंगाई करणारे पोलीस अधिकारी निलंबित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांनाही निलंबित करण्याचे आदेश, फडणवीसांची ट्विट करत माहिती। आंदोलकांच्या मनात जेवढा राग तेवढाच सरकारच्याही मनात, आरोपीला फाशी देण्यासाठी योग्य पाऊल उचलणार, गिरीश महाजन यांचं आश्वासन, आंदोलन थांबवून रेल्वे सुरळीत करण्याची विनंती। बदलापूरच्या आंदोलनामध्ये लाडकी बहीण योजनेचे बॅनर कशासाठी, ते कार्यकर्ते कोण मीच सांगू शकतो, गिरीश महाजन यांचा आरोप, तर 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार पॉलिटिकल मोटिवेटेड आहे का, अंबादास दानवेंचा सवाल। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन, कारवाईमध्ये दिरंगाई होणार नाही, खटला फास्टॅगवर चालवणार, मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीसांची प्रतिक्रिया। बदलापुरातील आदर्श शाळेमध्ये 2 चिमुकलींवर लघुशंकेसाठी जाताना कर्मचाऱ्याकडून अत्याचार, संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड। बदलापूर अत्याचार प्रकरण मुंबई हायकोर्टात, सुमोटो अंतर्गत दखल घेण्याची विनंती, प्रकरणाची हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची याचिकाकर्त्यांची मागणी। बदलापुरातील घटना संतापजनक, गुन्हेगाराला फाशी द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी, तर अधिकाऱ्यांच्या बदल्या नको, सरकारनेच राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळे आक्रमक। विरोधक संवेदनशील बनलेले आहेत, बदलापूर प्रकरणात राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरू, फडणवीसांचं विरोधकांना उत्तर, तर नराधमाला पाठीशी घालणार नाही, फडणवीसांची ग्वाही।